कागल मतदारसंघ हा संवेदनशील जागरूक मतदारसंघ आहे. या याच्यामध्ये ही शाहूंची जन्मभूमी आहे. हे गाव जे कापसी सेनापती आहे हे सरसेनापती संताजी घोरपडेंचं गाव आहे. इथले मतदार हे सुज्ञ व म्हणजे विचार करून मत टाकणारे आहेत. इतकी वर्षे मुश्रीफ साहेबांना एक अल्पसंख्याक असूनसुद्धा तो आम्हाला अल्पसंख्याक वाटत नाही, तो आमच्यातूनच वाटतो आहे. कारण का त्यांनी कामच असं केलं आहे, 6ला उठून दरवाजा उघडणार, स्वतः लाईन लागते. इतकी 25 वर्ष ते लोक आता टीका करतात की लाईन लागली. का लाईन लागते? तिथं काय ते सोल्युशन मिळतं आहे म्हणून. जर सोल्युशन मिळालं नाही तर तिथं लोक परत जाणार नाहीत. तिथं सोल्युशन आहे म्हणून ती लाईन लागते आणि त्या लोकांना सोल्युशन मिळतं आहे. ह्याच्यासाठी ती लाईन लागून आजही तागा आहेत. म्हणजे इतकी 30 वर्ष झाली, आजही तुम्हाला लाईन दिसेल तिथं. आणि त्या लोकांची हसत चेहरे घेऊनच ती बाहेर पडतील. या पद्धतीने लोक आहेत की सांगायला लागत नाही. पुढारी ठीक आहे, पुढारी हे दंगा करणार, कालवा करणार चाललं आहे ना. परंतु जर लोकांना खालच्या विचारला तर 10पैकी 8 लोक तुम्हाला कानात सांगतील मुश्रीफ. कारण प्रत्येकाला पर्सनली काही ना काही काम झालेलं आहे त्यांचं. प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल त्यांच्या कामात काही कुठल्याही योजनेचं असू त्यांच्यापर्यंत त्यांना मुश्रीफ साहेबांनी लाभ पोचवलेला आहे. त्यामुळे मुश्रीफ हे तिथं काय जोपर्यंत मुश्रीफ उभा आहेत तोपर्यंत ते मुश्रीफांनाच मतदान करणार. विधानसभेतील या मतदारांना मला एवढंच सांगायचं आहे, हा एवढा मोठा अवलिया आणि देव माणूस या ठिकाणी लोकांची सेवा आरोग्यासाठी असेल, लाडक्या बहिणीसाठी असेल, तसेच या ठिकाणी मला वाटते लाडक्या बहिणी योजना, श्रावणबाळ, संजय गांधी यासारख्या योजना, तसेच रस्ते, गटारी आणि देवदेवतांची मंदिरं या ठिकाणी यासारख्या देवदेवतांची मंदिरं जी यांचं जीवन स्मारक आणि जी वेगवेगळ्या समाजाचे सर्व समाजाचे असतील, मग आंबेडकर समाज असेल, तसेच मराठा समाज असेल, तसेच हिंदू असतील, मुस्लिम असतील, ह्या सर्व समाज घटकांनी सुधारण्यासाठी ने आपल्याबरोबर घेऊन काम करण्याची कुवत या मुश्रीफ साहेबांच्यामध्ये असल्यामुळे मंत्री हसन मियालाल मुश्रीफ यांच्या घड्याळ्या चिन्हावर लोकांनी मतदान करावं आणि लोकांनी बोगस मतानं या ठिकाणी निवडून द्यावं एवढंच. आणि ह्या मला सांगावंसं वाटतं आहे की ह्या निवडणुकीच्यामध्ये की मतदान करताना 3 नंबरचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि ह्या घड्याळाच्या चिन्हावर आपल्या बहुमोल मताचा शिक्का म्हणून या श्रावणबाळाला निवडून द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.